आज ग्रामपंचायत मधून आले होते बाबा फौजी साहेबांना लेटर. काय ते तुम्हाला पुढं गेल्यावर समजेलच. तर आज फौजी साहेब येणार होते बर का सुट्टीला, त्यामुळे माझं चालू होतं घरातला पसारा आवरायचं काम. इकडून तिकडून काम आवरलं बर का, पण सगळा दिवस आज कसा गेला ना हेच मला समजलं नाही. फौजी साहेबांचा विचार करत दिवसभर येड्यागत फिरत होते इकडून तिकडं. संध्याकाळ झाली बर का, मग म्हटलं फौजी साहेबांच्या आवडीची मस्तपैकी हुळग्याची भाजी आणि भाकरी बनवावी. हुळग्याची भाजी तर काळीच बनवलेली होती बर का. इकडून तिकडून काम आवरलं आणि वाट बघत बसले बाबा बाहेर. यायला थोडासा उशीरच झालेला होता बर का त्यांना. मुलं तर आणखी जागीच होती बाबा पप्पा येणार म्हणून. पप्पाच्या गाडीचा आवाज आल्यानंतर मुलांना तर एवढा आनंद झाला होता ना की बस. पप्पा गाडीवरून उतरले नाही तर लगेचच गेले पप्पांकडे उड्या मारत. आल्या आल्या पहिले फ्रेश झाले बर का, आणि भूक पण खूप लागलेली होती. मग सोबतच जेवण केलं. त्यानंतर थोडेसे निवांत झाले. मग पहिलं गावातून ग्रामपंचायत मधनं आलेलं लेटर त्यांना दिलं. तर 26 जानेवारीसाठी त्यांना गावामध्ये बोलावलेलं होतं बर का. मग काय लगेचच जमले बाबा त्यांचे कपडे वगैरे प्रेस करण्यासाठी. पटपट शर्ट वगैरे प्रेस करून ठेवला बर का, आणि घेतलं बाबा झोपून. कारण सकाळचं लवकर पण उठायचं होतं 26 जानेवारीला जाण्यासाठी.